अंगणवाडी सेविका कसे बनावे आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्र पाहिजे त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे। तर लक्षात ठेवा, अंगणवाडी सेविकाची जी निवड आहे ती 12वीचे मार्क तसंच तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, 12वीचे पर्सेंटेज आणि तुमचं शिक्षण किती झालेलं आहे त्याच्यानुसार तुमची निवड होत असते। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कोणत्याही अंगणवाडीसाठी तुम्हाला कोणताही कोर्स करायची गरज पडत नाही। उदाहरणार्थ तुम्ही जर डीएड झालं असेल तर तुम्हाला 5 मार्क, बीएड झालं असेल तर 5 मार्क, एमएससीआयटी झालं असेल तर 5 मार्क, 12वीला जर तुम्हाला 60% असतील तर 5 मार्क, 12वीला जर तुम्हाला 70% असतील तर 10 मार्क, 12वीला तुम्हाला 85% असतील तर 15 मार्क। म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काय मिळत असतात, मार्क्स मिळत असतात। त्यामुळे हा रील तुम्ही सेव्ह करायचा आहे आणि तुमच्या मैत्रिणीला सुद्धा पाठवायचं आहे। त्यामुळे सगळ्यांनी कास्ट सर्टिफिकेट आणि इतर जास्तीत जास्त शिक्षण घ्यायचं। तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर 5 मार्क, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर अजून 5 मार्क, म्हणजे अशी मार्कांची टोटल तुमची करून त्या ठिकाणी वाढ केली जाते आणि शेवटी तुमची बेरीज केली जाते। तर तुम्हाला जर अंगणवाडी सेविकेच्या ऐवजी आता सुपरवायझर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय अशांसाठी अंगणवाडी सुपरवायझर म्हणून सुद्धा या ठिकाणी सरळ सेवेची परीक्षा होत असते। त्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन पात्रता आहे। तर या सुपरवायझरसाठी सुद्धा आपली ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच स्टार्ट झालेली आहे। ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका न होता डायरेक्ट सुपरवायझर होण्याचे चान्सेस आहेत। तर या बॅचसाठी तुम्ही संपर्क करायचा आहे 80 10 45 77 60 आणि बॅचबद्दल सगळी माहिती मिळून घ्यायची आहे। थँक्यू।